हेलो हेलो हेलो। हेलो। फिर से खेल चलता हुआ मैदान के भीतर टॉस जीतकर पहले यहाँ फील्डिंग का निर्णय लिया, आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए जहीर स्पोर्ट के लिए। तो दोनों ही बल्लेबाज मैदान के भीतर पहले और की 6 गेंदें डालने का जुम्मा उठाते हुए साई स्पोर्ट की तरफ से, साई कृपा की तरफ से। कर्मभूमि पर फल के लिए सबको मेहनत करनी पड़ती है, भगवान तो सिर्फ लकीरें देता है, रंग खुद को भरना पड़ता है। तो वही रंग भरने के लिए मैदान के भीतर दोनों ही बल्लेबाज स्ट्राइक पर खेलेंगे। शाहिद और नॉन स्ट्राइक पर दानिश। शाहिद और दानिश की जोड़ी मैदान के भीतर गेंदबाजी का भार संभालते हुए अंपायर के दाएं बगल से ओमकार। ओमकार पहले और की पहली गेंद या 1 रन के लिए चली जाती हुई, 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ पहले ही गेंद पर खाता खोलते हुए यहाँ शाहिद। फिर से पहले और की दूसरी गेंद 2 रन के लिए चली जाती है। तो कुल मिलाकर 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 2 गेंदें समाप्ति के बाद 3 रन। अगली गेंद लेकर ओमकार अपने बॉलिंग मार पर फिर से 1 रन के लिए गेंद चली जाती है, 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 3 गेंदें समाप्ति के बाद 4 रन। अगली गेंद फिर से कड़ा रहा 2 रन के लिए, 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 6 रन। 4 गेंदें समाप्ति के बाद कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला वक्त बताएगा। खेल जरूर मजेदार होगा। एक दिन ऐसा ही हुआ था, राम और रावण में झगड़ा हुआ। राम कहने लगा मैं बड़ा, रावण कहने लगा मैं बड़ा। बीच में नारद मुनि खड़ा। नारद मुनि ने कहा अरे भाई कोई नहीं बड़ा, सिर्फ रावण सीता मैया के लपड़े में पड़ा, इसलिए रामायण घड़ा। तो कौन जीतेगा कौन हारेगा। लेकिन 4 गेंदें समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर रुका हुआ 6 रन। आखिरी 2 गेंदें बची हुई। ओमकार अपने बॉलिंग मार्ग पर अंपायर के दाएं बगल से खुद के गेंदबाजी में यह फील्डिंग में परिवर्तन थोड़ी करते हुए ओमकार आंखों का इशारा यहां देखने के लिए मिलता हुआ ओमकार के द्वारा अंपायर के दाएं बगल से गेंदबाजी का भार संभालते हुए फिर से कड़ा प्रहार करना चाहते थे और गेंद और यहाँ बढ़िया वहां फील्डिंग देखने के लिए मिलता। 5 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 6 रन। यहाँ कड़ा प्रहार अंपायर का इस्तीफा आता हुआ 2 रन। 2 रन के साथ पहले की 6 गेंदें समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 8 रन। खेल ऐसा होना चाहिए, हर एक आदमी के दिल में जगह बनानी चाहिए, हर एक आदमी को अपना बनाना चाहिए। खुद को कुछ दर्द हुआ तो झंडू बाम लगाते रहना चाहिए। तो 6 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 8 रन। गेंदबाजी का जुम्मा उठाते हुए ऋषि, दूसरा ओवर की 6 गेंदें डालने का जुम्मा ऋषि उठाते हुए धीमे से गेंद को मोड़ दी। 1 रन के लिए 1 रन यहाँ निकालते हुए 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ दूसरे की पहली गेंद समाप्ति के बाद 9 रन। फूल है गुलाब का, खुशबू नहीं तो क्या काम का। खेल है क्रिकेट का, अपने बल्ले का करिश्मा नहीं दिखाया तो वो खिलाड़ी क्या काम का। 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 11 रन 2 गेंदें समाप्ति के बाद। फिर से यहाँ बहुत बढ़िया कोट लपेटा है। क्या है सीना नाजुक है जमाना, इस दुनिया में है जीना तो बेटा अपना नाम कमाना। कितना बहुत बढ़िया कोट लपेटा है। यहाँ पहले विकेट का पतन होता हुआ स्कोर रुका हुआ 11 रन। जरूर प्रयास किया था लेकिन पहले विकेट का पतन होता हुआ 3 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 11 रन। फिर से ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर अंपायर के दाएं बगल से राइट हैंड और द विकेट से नए बल्लेबाज के हाथ से मैदान के भीतर अदनान 2 रन के लिए गेंद चली जाती हुई 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 4 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 13 रन। दूसरे ओवर की आखिरी 2 गेंदें बची हुई। ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी का जुम्मा लेकर, लेकिन आपस में कुछ बातचीत चलती हुई मैदान के भीतर
4 गेंदे समाप्ती के बाद स्कोर रुका हुआ 13 रन. प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकातील 4 चेंडवाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमवतोय 13 धावा. तो अगली गेंद लेकर ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर करा प्रहार. 1 रन के लिए 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 14 रन. फिर से यहाँ ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर फिर से धीमे हाथों से गेंद को मोड़ दी. 1 रन के लिए 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 15 रन. दूसरे ओवर की 6 गेंदें समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 1 विकेट खोने के बाद स्कोर रुका हुआ 15 रन. तो तीसरे ओवर की 6 गेंदें डालने का जिम्मा उठाते हुए ओमकार तीसरे ओवर की 6 गेंदें डालने का जिम्मा उठाते हुए अंपायर के बाएं बगल से ओमकार और स्ट्राइक पर खेल रहे अदान के बल्ले से आता हुआ ये डॉट बिन्नी गेंद चली जाती हुई. स्कोर रुका हुआ 15 रन. तीसरे ओवर की पहली गेंद समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 15. फिर से ओमकार की ये गेंद कड़ा प्रहार जरूर किया था. 1 रन के लिए चली जाती है. 1 रन के साथ 2 गेंदें समाप्ति के बाद 16 रन. फिर से अंपायर के दाएं बगल से कड़ा प्रहार, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग का नजराना मैदान के भीतर दिखता हुआ. 3 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 16 रन. तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. तीसरे ओवर की 3 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 16 रन. अगली गेंद लेकर ओमकार धीमे हाथ से गेंद को मोड़ दी. 1 रन के लिए एक्स्ट्रा कवर में. तो 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 17 रन. 4 गेंदें समाप्ति के बाद 5वीं गेंद फिर से 1 रन के लिए 5 गेंदें. तीसरे ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 18. फिर से प्रयास जरूर किया था लेकिन नाकामयाब हुए. 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 19 रन. तीसरे ओवर की 6 गेंदें समाप्ति के बाद कुल मिलाकर 18 गेंदें समाप्ति के बाद 1 विकेट खोने के बाद स्कोर यहां रुका हुआ 19 रन. 18 गेंदें 19 रन. खेल मैदान के भीतर चलता हुआ. आखिरी गेंद की 6 गेंदें डालने का जिम्मा उठाते हुए पिंटू अंपायर के दाएं बगल से गेंदबाजी का भार संभाला है. स्ट्राइक पर खेलेंगे दानिश. स्ट्राइक पर खेलेंगे दानिश और पिंटू गेंदबाजी का मोर्चा लेकर. तो दोस्तों तो यह भिन्न गेंद चली जाती हुई. चौथे ओवर की पहली गेंद समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 19 रन. तो पिंटू अपने अगली गेंद लेकर धीमे हाथों से गेंद को मोड़ दिया. एक्स्ट्रा कवर में 1 रन के लिए 1 के साथ स्कोर आगे चलता हुआ 20 रन. 2 गेंदें समाप्ति के बाद फिर से वही जगह पे गेंद चली जाती हुई. स्कोर आगे चलता हुआ 21 रन. 21 लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी 3 गेंदें बची हुई इनिंग की. फिर से गेंद चली जाती हुई. तो ये रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 21 रन. आखिरी 2 गेंदें बची हुई. फिर से बिन्नी गेंद चली जाती हुई. यहां रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. आखिरी गेंद बची हुई 21 रन. आखिरी गेंद बची हुई 21 रन अभी तक बनाए है. पहले बल्लेबाजी करते मैदान के भीतर. इनिंग की आखिरी गेंद लेकर पिंटू अपने बॉलिंग मार्ग पर
दानिश केली. और यहाँ पंच विकेट का पतन होता हुआ 2 विकेट खोने के बाद 4 और समाप्ति के बाद 21 रन, जीत के लिए 22 रनों की जरूरत है. 22 लॉस ऑफ 2 विकेट टू विन. हॅलो, 24 चेंडूमध्ये 22 धावा जमवताना पाहायला मिळतो 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि 24 चेंडू 22 धावांचा पाठलाग कोणत्या रीतीने होईल आणि कोणत्या रीतीने या ठिकाणी हा सामना कोण जिंकेल कोण हरेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती या ठिकाणी बदल होतोय. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय विलासजी गोलतकर यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय. तमाम क्रीडा रसिकांसमोर पुंडलिक तोंडकर आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. सन्माननीय संजय मेस्त्री यांचे या ठिकाणी स्वागत करतील. प्रसाद जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येते. सन्माननीय संजय मिस्त्री यांनी या मॅच साठी अतिशय मेहनत घेतली. या स्पीच जे घडवलं हे संजय मिस्त्री यांच्या माध्यमातून घडलं गेलं आहे. नक्कीच आपले आभारी आहोत आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येते. नक्कीच यानंतरचं धावतं समालोचन सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होते. आमचे सहयोगी समालोचन विलासजी गोलतकर यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय. तमाम क्रीडा रसिकांसमोर मी पुंडलिक तोंडकर आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. बावीस धावांची गरज. हॅलो हॅलो चेक. हॅलो 22 धावांची गरज. शब्दा ओके. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. परत हा पहिला वेळेला चेंडू सुरेख फटका एकेरी धावीसाठी निघतो. एकेरीने संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते इथे बिनबाद 1. 22 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडू आणि कमी धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागतोय तो. आणि हा ठिकाणी मात्र त्रिफळाचीच होतोय तो फलंदाज. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. साई कृपा क्रिकेट संघाची पडझड होते ती पहिल्या षटकामध्ये. तर एक गोलंदाजी काबिल तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र गोलंदाजी या ठिकाणी अरफातची. गेल्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. याही सामन्यामध्ये अरफात पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र दडपणाखाली जो 22 धावांचं टार्गेट दिलंय त्यापासून बचाव करण्याचा पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो तो अरफात. नवीन फलंदाज मैदानामध्ये सरसावतोय पिंटो. पिंटो हा नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला दिसतोय तो स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. परंतु पुढचा चेंडू सुंदर चेंडू त्याचबरोबर सुंदर फटका कव्हर आणि पॉइंट मधला मारलेला एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. एकेरीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 2 वरती. याही वेळेला पुन्हा एकदा 1 धावसंख्या पोहोचते आहे 3 वरती. या षटकातला शेवटचा चेंडू 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती होते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा धाव फलकावते. अजूनही 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 18 धावा निश्चितपणे एक प्रत्येक चेंडूवरती 1 धाव एक सोपी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु 1-2 चेंडू निर्धाव आणि त्याबरोबर 1-2 विकेट या ठिकाणी लवकर जर मिळाले तर निश्चितपणे पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापस येता येईल ते मात्र जय स्पोर्ट क्रिकेट संघाला. 18 चेंडूंचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शाहीद सुंदर फटका एकेरी धावीसाठी निघतोय आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 5 धावा. म्हणे आक्रमकता यावरती भर द्यायचा हा क्रिकेटचा नियम पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक धावसंख्या स्थिर राहते 5 धावा.
22 धावांचा पाठलाग करत असताना जैन स्पोर्ट क्रिकेट संघानं प्रथम फलंदाजी करताना 22 धावा केल्या होत्या आणि साई कृपा क्रिकेट संघासमोर निश्चितपणे जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये पोहोचताना संघ ठरेल. त्यामुळे पाहायचं आहे धावसंख्या एकेरीने पोहोचते ती 6 वरती. सुंदर फटका, 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 8 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 8 धावा. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये खेळणार आहे. त्यामुळे अटीतटीची लढत या क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 चेंडू 14 धावा सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी साई कृपा क्रिकेट संघासाठी तर कमबॅक करण्यासाठी पाहायचा अजूनही संधी असेल ती जैन क्रिकेट संघासाठी. पुढे सरसावत सुरेख फटका, 2 धावा मिळत आहेत. 2 धावांना संघाची धावसंख्या पहिल्या फळीच्या क्षेत्रकर्ता भेद करतोय आणि 2 धावा मिळते. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. आता मात्र 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना अटीतटीचा. हलक्या जाताना पॉइंटच्या दिशेने टोलवून 1 धाव घेतली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 11 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजूनही तब्बल 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटची 2 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 12 चेंडूंचा खेळ आणि 11 धावांची गरज सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी साई कृपा क्रिकेट संघासाठी. थोडीशी रणनीती आखली जाते या ठिकाणी मात्र की या सामन्यात दोन्ही संघांना पुढे जायची संधी. अजूनही सामना न्यूट्रल पोझिशन वरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 11 धावा साई कृपा क्रिकेट संघासाठी. आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होतोय. कोण आहे? अरफाज. अरफाज हा गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज आहे या ठिकाणी पिंटो एकेरीनं पॉइंटच्या दिशेने टोलून. आता मात्र धावा होत आहेत त्या 12-11 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 1 धाव पुन्हा एकदा होते. धावसंख्या पोहोचते ती 13. आता 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. सेमीफायनल उपांत्यपूर्व सामना होतो. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी निश्चितपणे पुन्हा एकदा पंचांचा इशारा होतो. एकेरी धावेचा धावसंख्या सतत हातात ठेवत 1-1 धाव पटकाव धावसंख्या पोहोचते ती मात्र 14 वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने 1च धाव. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती. 7 धावांची गरज. चेंडू उरत आहेत फक्त 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावांची एकेरी धावावर भर द्यायचा आणि दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करायचं ही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. याबरोबरच गलीच्या दिशेने चेंडू टोलून 1 धाव घेतली जाते. एकेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. अतिशय चांगली रणनीती. मोठ्या फटक्याची गरज नसताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल घ्यायचा आणि उपांत्य फेरीत पोहोचायचं या दृष्टिकोनातून या ठिकाणी चांगली रणनीती पाहायला मिळते ती पिंटूची. सात चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 15 धावा धावफलकावरती आणि आता मात्र गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सक्रिय होतो तो फलंदाज अरफाज. ज्या अरफाजने मगाचा सामना जिंकून दिला होता तो पुन्हा एकदा स्लो ओव्हर मध्ये हनमारीच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळते आणि एकेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र ऋषिकेश आणि गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सज्ज होतोय. यश त्याचं नाव काय? फरान. फरान हा गोलंदाजी मार्क होते सज्ज होतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. तर स्ट्राईकला एक घणाघाती फलंदाज जो
अत्यंत संयमी क्रिकेटपटू समजला जातो तो ऋषिकेश या ठिकाणी फलंदाजी मार्गावरती पाहायला होते. सुंदर चेंडू निघाव, मोठा फटका मारण्याचा ऋषिकेशचा प्रयत्न बसतोय आणि खरं तर सिंगल धाव घेतली असते तर निश्चितपणे सामना अतिशय संतपणे परंतु प्रत्येक चेंडूवरती धाव घेत चालला होता. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूवरती 5 धावांची गरज असेल तो सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा फरहान गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये लढत पाहायला मिळते ते जय स्पोर्ट्स वर्सेस साई कृपा क्रिकेट संघादरम्यान. चेंडू टोलवला जातोय परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर धावसंख्या होते इथे मात्र 18 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी 4 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ बाकी 4 धावांची गरज. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा वापर करण्यात येईल. दोन्ही संघटनांनी नोंद घ्यायची आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी निश्चितपणे लढत काटेकी टक्कर संघर्षभरा क्रिकेट पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सुंदर चेंडू, सुंदर फटका कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे एकच धाव मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना पुन्हा एकदा रंगतदार सामना स्थितीत पोहोचतोय. एक जरी चेंडू निर्धाव गणला तर निश्चितपणे फलंदाजीवरती दडपण वाढवण्यात येईल परंतु फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो मात्र पिंटू. या पिंटूनं तिसरं षटक एकेरी धावावर घालवलं होतं आणि प्रत्येक चेंडूगणिक एकेरी धाव घेत धावफलक खालता ठेवत सामन्याला निश्चितपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करता. यावेळेला सुंदर प्रकार पॉइंटच्या दिशेने टोलवतोय. एक धाव पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज पाहायला मिळते. अगदी शांत डोक्याने संयमी खेळी पाहायला मिळते ती मात्र फलंदाज चिंटूची. मित्रांनो जर संयम आणि आक्रमकता हा क्रिकेटचा नियम परंतु संयम जर आपल्या वास्तविक जीवनामध्ये असेल तर पीठ चाळाच्या चाळणीत सुद्धा आपण पाणी साठवू शकाल पण बर्फ होईपर्यंत संयम ठेवला पाहिजे. अशा पद्धतीची संयमी खेळी पाहायला मिळते ती मात्र पिंटूची. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना टाय झाल्यास पुन्हा एकदा सांगतोय सुपर ओव्हरचा वापर केला जाईल. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सुरेख फुटवा चेंडूवरती एक धाव घेत धावसंख्या पोहोचवली जाते ती लेवल केली जाते. स्कोर लेवल होतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी उत्पादन करण्यासाठी साई कृपा क्रिकेट संघाला 1 धावेची गरज. चेंडू निर्धाव गेला तर निश्चितपणे सामना टाय होईल परंतु पाहायचा आहे आणि विकेटचं जरी पतन झालं तरी निश्चितपणे सामना टाय परंतु पाहायचं या ठिकाणी काय होतंय कारण शेवटचा हा निर्णायक चेंडू फरांच्या हाती आणि स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय. जो ज्यानं निश्चितपणे पिंटूने अतिशय सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी म्हणजे साई कृपा क्रिकेट संघासाठी केली. एकेरी धावावरती जास्त भर देत 22 धावांची या ठिकाणी गरज असताना शेवटचा चेंडू 1 धावेची गरज. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज. हा चेंडू आणि सामना जिंकला जातोय तो साई कृपा क्रिकेट संघ हा तिसरा संघ ठरतोय तो सेमीफायनल मध्ये पोहोचणारा साई कृपा क्रिकेट संघ. हेमंत जाचक कुठे असतील कृपया मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर या संघाचा जे नामकरण केलेलं आहे देवा काळजी क्रिकेट क्लब देवगड हे हेमंत जाचक यांनी केलेलं आहे आणि आता हेमंत जाचक या ठिकाणी कुठेतरी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. वरती ओके.